तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की वल्लरी मामी, अंजली आणि इतर सर्व बायका हळदी कुंकवासाठी बसलेले असतात. तर आता एक बाई म्हणत असते, हे काय अजून ईश्वरी खाली कशी आली नाही, ही तर तिची पहिलीच संक्रांत आहे. त्यावर लगेचच आता ताई सांगू लागते की हो ना, म्हणूनच तर वेळ लागतो ना तिला तयार व्हायला. त्याबरोबर लगेचच आता दुसरी बाई म्हणते, हो हो अगदी बरोबर म्हणालात. त्यानंतर आता इकडे इशू ही सुंदर अशी काळ्या रंगाची साडी घालून, छान ठुशी काळ्या रंगाच्या साडीवरती हलव्याची घातलेली असते तिने, मंगळसूत्रही हलव्याचं, छान कानातले, नाकात सुंदर नथ छोटीशी अशी छान तयार झालेली असते. आणि मग आता इशू म्हणायला लागते, आई आता ह्या तुमच्या साडीमध्ये मला तुमचा स्पर्श आणि तुमचा आशीर्वाद दोन्ही जाणवतो. आणि हो, हे फक्त साडी नेसण्यापुरतं मर्यादित नाही, हे मला माहिती आहे. तुमचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर असाच राहू द्या. आणि हो, मला खात्री आहे की तुम्ही मला ही साडी नेसायला दिली आहे कारण तुम्हाला हे माहिती आहे की तुमची सून निर्दोष आहे. माझी आईसुद्धा निर्दोष आहे आई, आणि हे सगळं मी अर्णव सरांसमोर नक्की सिद्ध करणार. तुमच्या ह्या आशीर्वादामुळेच मला पुन्हा एकदा ही प्रेमाची लढाई जिंकण्यासाठी बळ मिळाल्यासारखं वाटतंय. फक्त कायम तुमचा हा आशीर्वाद असाच माझ्याबरोबर असू द्यात. त्यानंतर मग इकडे आता बायका म्हणू लागतात की बापरे, ईश्वरीला खरोखरच तयार व्हायला खूप वेळ लागतो. त्यावर पटकन दुसरी एक बाई बोलते, असू दे, येईल, येतच असेल. तर आता अंजलीसुद्धा सांगत असते, हो म्हणजे येतच असेल, आवरलं असेल तिचं आता. तोपर्यंत लगेचच आता वल्लरी टोमणा मारत बोलते, अहो शारदाताई असं काय करता, आमच्या सूनबाई या आहेत मिडल क्लास कुटुंबातल्या. एवढे दागिने, एवढ्या चांगल्या साड्या बघितल्या की आवरायला जरा वेळ लागणारच ना, कुठलं घालू हे शोधायला लागेल काय. त्याबरोबर काय ग अंजली असं वल्लरीने म्हटल्यावर अंजली म्हणते, असू दे ग मामी, येईल ती. त्याबरोबर आता लगेचच शारदा पटकन म्हणते, अहो वल्लरीताई असं काय करता, आता वय आहे तिचं नटण्या सजण्याचं, तिने नाही करायचं तर काय आपण करायचं. त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणते, ओ शारदाताई असं बोलू नका, तुम्ही बाबा झाला असाल म्हाताऱ्या पण मी नाही, मी आहे तरुण. तर लगेचच मामा आकाशला म्हणतो, बघा आकाश, तू म्हातारा झालास तरी तुझी आई तरुणच राहणार आहे, तुझी आई 16च वर्षांची असेल काय. त्याबरोबर आकाश म्हणतो, काय डॅड. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे गंमत करतोय रे, आपल्या हातात गंमत करण्या वाचून दुसरं काही आहे का. इतक्यात नम्रता आलेली असते. नम्रताला बघून मामा म्हणतो, अरे नम्रता आलीस, ये ये. त्याबरोबर आकाश पुढे येतो आणि नम्रताला म्हणतो, नम्रता वेळेवर आलीस. त्यावर नम्रता म्हणते, हो मला ताईंनी सांगितली होती ना वेळ म्हणून. त्याबरोबर लगेचच आकाश तिला म्हणतो, अगं आलीस तर मग मला सांगायचं होतंस ना, मी आलो असतो तुला पिकअप करायला. त्यावरती म्हणते, नाही कशाला सर, मी आले ना माझी. इतक्यात ईश्वरी येते. नम्रता लगेचच म्हणते, सर इशू आली. आता अर्णवला वरती बघायचं असतं पण भांडलाय ना, वरती कसं बघणार. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणते, अरे हो खरंच ईश्वरी, खरंच किती सुंदर आणि किती गोड दिसतेस ग. आता ईश्वरी अर्णवकडेच बघत असते. तिला वाटत असतं की हा एकदा तरी माझ्याकडे वरती बघेल, एकदा तरी वरती बघेल, पण अर्णव काही बघत नाही, तो काम करत असतो त्याचं सिरियसली. त्याबरोबर नम्रता तिकडे येते आणि म्हणत असते, खरंच इशू किती सुंदर दिसतेस तू, एकदम बढिया, खूप गोड. त्याबरोबर लगेचच ईश्वरी, थँक्यू ताई, आणि तू सुद्धा वेळेवर आलीस असं म्हणते. त्याबरोबर ती सांगते, हो मला अंजलीताईंनी वेळ सांगितली होती तशी. त्याबरोबर आता इकडे ईश्वरी ही अर्णवकडेच बघते, तो माझ्याकडे बघतोय का नाही या गोष्टीवर ईश्वरीचं लक्ष आहे. ह्या अंजलीला आणि नम्रताला दोघींनाही कळत असतं. मग आता नम्रता अर्णवला लगेचच बोलते, जिजू. त्याबरोबर आता अर्णव नम्रताकडे वरती बघतो आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या ईश्वरीवरती आपोआपच त्याची नजर पडते. आता ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते की अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहतो. त्याबरोबर आता लगेचच नम्रता आणि आकाश ह्या दोघांची मस्करी करायची असं ठरवतात. आणि मग मुद्दामूनच आता नम्रता ही अर्णवला म्हणते, जिजू आता किती वेळ तुम्ही असे माझ्या बहिणीकडे बघतच राहणार आहात, नाही म्हणजे आम्हाला सांगूनच टाका ना तसं. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण हसतात. तर आता ती म्हणते, बरं तिळगुळ द्या मला. त्याबरोबर अर्णव नम्रताला लगेचच उठून तिळगुळ देतो. त्याबरोबर आता ईश्वरी मुद्दामून बोलते, सर
तुम्ही नमुताईला तिळगुळ दिलात पण अजून बायकोला नाही दिलेला. आणि मग इशू तिळगुळ घेण्यासाठी हात पुढे करते. त्याबरोबर आता अर्णव ईश्वरीच्या हातावर तिळगुळ देत असतो. तर लगेचच आता मामा म्हणतो, बघ हां, वर्षभर गोड बोलावं लागणार आहे. वर्षभर नाही, आयुष्यभर. जमणार आहे का तुला? त्यावर अंजली म्हणते, कमीत कमी आजच्या दिवसापुरता का होईना पण तुला तुझा राग कपाटात ठेवून द्यावा लागणार आहे चिंटू. जमणार आहे का तुला? त्याबरोबर आकाश लगेचच म्हणतो, प्लीज प्लीज तुम्ही उगाचच्या उगाच माझ्या दादाला बदनाम करू नका, कळलं ना? त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, चला माझ्या बाजूने पण कोणीतरी बोलणारं आहे म्हणायचं आपल्या घरात. त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा इशूच्या हातावर तिळगुळ देतो. तर इशू लगेचच म्हणते, पण तुमचा हा रागवण्याचा जो स्वभाव आहे ना, तो मी मुळापासून उपटूनच काढणार आहे, बघाल तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणते, हो बाई ईश्वरी, हे फक्त तुलाच जमू शकतं. तूच याचा राग काय तो कमी करू शकतेस. बाकी बाई कोणाला जमणार नाही आहे. तूच करून दाखवशील हा हे. तूच याचा राग कमी करू शकतेस, कारण अर्णव तुझं सोडून कोणाचं ऐकतच नाही. त्यावर लगेचच वल्लरी म्हणू लागते, हा हिच्याशी प्रेमाने बोलला तरी. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, वल्लरी, आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे की नाही आपल्याकडे? हां, हळदी कुंकू आटपा. त्याबरोबर लगेचच आता अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी ये, बायकांना हळदी कुंकू लाव. त्याबरोबर मग ईश्वरी पुढे येते आणि आता ती बायकांना हळदी कुंकू लावायला सुरुवात करते. वयाने जास्त असलेल्या बायकांना ती नमस्कारसुद्धा करते. आता ईश्वरी बायकांना हळदी कुंकू देत असते. नम्रता एका बाजूला उभी असते. आकाश लगेचच नम्रताकडे येतो आणि तिच्याबरोबर गप्पा मारू लागतो. तर इकडे ईश्वरी ही बायकांना हळदी कुंकू देत असलेलं वल्लरीला काही आवडत नसतं. वल्लरी मात्र ईश्वरीकडे आता रागाने बघत असते. तर ईश्वरी ही इकडे अगदी आवडीने सगळ्यांना हळदी कुंकू देत असते. तर इतक्यात वल्लरीची नजर बाजूला उभ्या असलेल्या आकाश आणि नम्रतावरती पडते. वल्लरी हिला आकाश आणि नम्रताला एकत्र बघूनसुद्धा खूपच जास्त राग येत असतो. तर इकडे राकेश हा त्या ठिकाणी रेवड्यांचे ते दोन्ही बॉक्स घेऊन आलेला असतो. तर इकडे नम्रता ही आकाशला तिळगुळ भरवण्यासाठी हात वर करते. आकाश तोंड उघडतो आणि नम्रता तो तिळगुळ स्वतःच्याच तोंडात टाकते आणि स्वतःच खाते. आकाश तिच्याकडे बघतच राहतो, तर नम्रता हसत असते. हे सगळं बघून वल्लरीला मात्र खूपच जास्त इरिटेट होत असतं. तिला काय सुरू आहे हे सगळं असं वाटत असतं. तर आता ईश्वरी जशी जशी बायकांबरोबर फिरत असते तसा राकेश हा तिच्याच पाठीपाठी येत असतो. तर आता इकडे ईश्वरीला राग येत असतो, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे पर्याय नसतो. मग आता ईश्वरी ही बायकांना छान सगळ्या हळदी कुंकू देते आणि मग आता सगळ्यात शेवटी असते ती म्हणजे अंजली. ईश्वरी लगेचच अंजलीकडे येते. आता अंजलीला हळद कुंकू लावताना ती वरती राकेशकडे बघते, पण मग शेवटी पर्यायाअंती ईश्वरी अंजलीला सुद्धा हळदी कुंकू लावते आणि तिला म्हणते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्याबरोबर अंजली हसते. तर इकडे राकेश हा मनातल्या मनात म्हणत असतो, आज तर मी तुला ह्या रेवड्या देणार आणि ह्या रेवड्या दिल्याच्यानंतर मग मला तुझ्याबरोबर मला जे हवं आहे तो वेळ घालवता येणार. आज आपली संक्रांत अगदी छान साजरा होणार आणि तीसुद्धा मला हवी तशीच माझ्या स्टाईलने. त्यानंतर मग इकडे आता ईश्वरी ही फळं घेऊन चाललेली असताना त्या ठिकाणी राकेश येतो आणि राकेश ईश्वरीच्या समोर रेवड्या धरतो आणि तिला भॉक करतो. ईश्वरी घाबरते. त्याबरोबर राकेश म्हणतो, अरे रे, घाबरलीस का तू? हे घे, तुझ्यासाठी खास इंदोरवरून रेवड्या मागवल्यात. अगं, आपली पण तर पहिली संक्रांत आहे, पण आपण अजून एकमेकांना काही गोड दिलंच नाही आहे. इशू म्हणते, मला नको आहे तुझ्याकडनं. राकेश म्हणतो, अरे असं कसं? पण मी तर तुला देणारच ना, हे घे. आणि मग राकेश पुन्हा इशूला गोड म्हणजेच रेवड्या देत असतो. ईश्वरी म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी म्हटलं ना मला नको आहेत म्हणून. त्यावर राकेश म्हणतो, अगं पण. त्यावर ईश्वरी म्हणते, हे बघ, निघ इकडनं. त्यावर राकेश म्हणतो, अरे असं कसं? ईश्वरी म्हणते, गेल्या वेळी केला तेवढा अपमान तुला पुरे झाला नाही का? अर्णव सर आहेत ना, तुला असा कुत्र्यासारखा एक दिवशी सरळ करतील ना की तुला कळणारही नाही की अर्णव सरांनी काय केलं आहे. समजलं ना? त्यावर लगेचच राकेश म्हणतो, ऐक गं, काय गं ईश्वरी तू पण.
आपल्या दोघांच्यामध्ये त्या अर्णवचं नाव घ्यायची तुला काय गरज होती? आपण दोघं आहोत की नाही इकडे, मग आपल्याबद्दल बोल ना गं थोडंसं. कशाला उगाचच्या उगाच त्या चिडक्या अर्णवला मध्ये आणतेस? आपल्या दोघांबद्दल बोलायला बोलून बघ, किती छान वाटतं ते कानानं ऐकायला. हे घे रेवड्या खा, मीठ खास तुझ्यासाठी आणलं. त्यावर ईश्वरी लगेचच त्याला चाकू दाखवते. आता ईश्वरीच्या हातात चाकू बघून तो म्हणतो, अगं ईश्वरी, असं काय करतेस? आज तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलाचा दिवस आणि तू मला चाकू कसला दाखवतेस? आज चाकू वगैरे नाही का दाखवायचा? ईश्वरी हे राकेशला म्हणत असते की तू ना उगाच. त्याबरोबर राकेश म्हणतो, हे बघ तू. त्यावर ईश्वरी त्याला चाकू परत दाखवते. तसा राकेश म्हणतो, बरं बरं, घाबरलो हां, मी घाबरलो. कुडकुडकुड. आज तिळगुळ घेऊन गोड बोलण्याचा दिवस आहे ग ईश्वरी. आज असा खून खराबा नको हां, त्यापेक्षा तू जा बस. त्याबरोबर ईश्वरी लगेचच तो चाकू ताटाखाली पकडते आणि पुन्हा तिकडनं जाऊ लागते. राकेश म्हणत असतो, ईश्वरी आज तू काहीही कर, पण तरीही आज मकर संक्रांत तर साजरा होणारच आणि तीसुद्धा मला हवी तशी माझ्या स्टाईलने. लक्षात ठेवशील, ही मकर संक्रांत मला हवी तशीच होईल. आणि मग तो आता त्याच्या हातातला रेवड्यांच्या बॉक्सकडे बघून विकृत पद्धतीने हसतो. तर इकडे आता बाहेर नम्रता आणि आकाश बोलत असतात. आकाश म्हणत असतो, खरंच वहिनी आणि दादाचं जे रिलेशन आहे ना, ते खूप वेगळं आहे. म्हणजे ते दोघंजण एकमेकांबरोबर खूप भांडतात, पण त्या दोघांचं ना एकमेकांवर प्रेमसुद्धा खूप आहे. ते दोघंजणं एकमेकांसाठी खूप विचार करतात. त्याबरोबर नम्रता म्हणते, हो ना आकाश सर, तुम्ही ना हे एकदम बरोबर बोललात हां. नाही म्हणजे इशू आणि जिजूंचं रिलेशन आहे ना, एकदम खट्टा मिठा आहे ना. ते असं काय माहिती आहे, कारण त्यांच्यात असलेली मैत्री. ते दोघंजणं ना आधी एकमेकांचे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मैत्री म्हणून ते आधीच एकमेकांचा खूप विचार करतात आणि मग ते नवरा बायको आहेत. त्याबरोबर आकाश म्हणतो, अच्छा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, मैत्री ही प्रेमाची पहिली पायरी आहे काय? त्याबरोबर लगेचच नम्रता म्हणते, हो बरोबर. त्यावर आकाश म्हणतो, मग नम्रता तुला आपल्या ह्या मैत्रीबद्दल काय वाटतं? त्यावर नम्रता म्हणतं, सर आपली मैत्री. आणि मग आकाश म्हणतो, हां आपली मैत्री. त्यावर नम्रता म्हणते, सर अहो आपली मैत्री तर बढिया आहेच की. त्यावर आकाश म्हणतो, हो आपली मैत्री बढिया आहेच, पण या मैत्रीच्या स्टेशनवरती मला पुढच्या स्टॉपवर ग्रीन सिग्नल काही दिसत नाही आहे. म्हणजे कळत नाही आहे ग्रीन सिग्नल आहे का नाही काय. त्याबरोबर लगेचच नम्रता विषय बदलत म्हणते, सर काय आहे ना, मला आता उशीर होतो आहे, तर मी निघू का? नाही म्हणजे आई घरी वाट बघत असेल ना, म्हणून मी निघते हां. त्याबरोबर आकाश म्हणतो, नम्रता ऐक ना, उद्या पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन असणार आहे घरी, म्हणजे अख्ख्या कॉलनीतच असते आमच्या. तर उद्या तू येशील तुझ्या ह्या मित्राला चेअरअप करण्यासाठी? त्याबरोबर नम्रता म्हणते, सर मी. त्यावर आकाश म्हणतो, हो मित्राला चेअरअप करायला येणार नाहीस तू उद्या? त्याबरोबर लगेचच नम्रता म्हणते, ठीक आहे येईन मी उद्या माझ्या या मित्राला चेअरअप करण्यासाठी काय. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो, नक्की आहे, मी वाट बघतो. आणि मग नम्रता ही तिकडनं जाऊ लागते. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणत असतो, तर 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 आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्या घरचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी छान पार पडलेला आहे आणि याचं सगळं श्रेय आपल्या घरच्या बायकांना जात आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. आता लगेचच वल्लरी आकाशला म्हणते, काय रे घरातले सगळे इथे बसलेले असताना तू एकटाच कुठे होतास? त्यावर आकाश म्हणतो, अगं आई, ते अचानक नम्रताला घरी जावं लागलं ना, म्हणून मी तिला रिक्षा शोधून देत होतो. त्यावर वल्लरी म्हणते, तिला रिक्षा शोधून द्यायला तू का गेला होतास? ती काय लहान आहे? त्याबरोबर मामा अंजलीला इशारा करतो. तसं अंजली म्हणते, आजचे तिळगुळ खूप छान झाले होते. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, आता तिळगुळ बनवणारे सुगरण हातच आमच्या इंदौरचे होते म्हटल्यावर तिळगुळ तर एकदम बढिया होणारच ना, काय ईश्वरी बरोबर ना? त्यावर ईश्वरी फक्त हसते. त्याबरोबर आता अंजली म्हणते, आणि ईश्वरी खरंच थँक्यू सो मच. तू आज ही आईची साडी नेसली आहेस ना, तर म्हणजे घरभर आईचा वावरच आहे असं वाटते.
खूप छान वाटतंय गं मला तुला ह्या साडीत बघून. म्हणजे अगदी आईजवळ आहे असं वाटतंय. खरंच खूप भारी वाटतंय तुला या साडीत बघून मला. खरंच हो ना चिंटू. त्याबरोबर अर्णव ईश्वरीकडे बघतही नाही आणि म्हणतो, हो ताई. त्याबरोबर पुढे आता लगेचच वल्लरी म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही की ही साडी ईश्वरीला नेसायला. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, बघा हिला कधी कधी काय कळणार नाही आणि काय कळेल ना ते मला काही कळत नाही. वल्लरी, अगं काय तुझं, कधी काहीही कशाला बोलतेस तू, राहू देत ना. त्याबरोबर आता इकडे लगेचच ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते. तर वल्लरी म्हणते, थांबा हो तुम्ही, मला हे कळत नाही अर्णव की तू ही साडी अशी नेसायला कशी काय देऊ शकतोस. नाही म्हणजे शेवटी सात्विकाताईंची साडी आहे, जपून ठेवायची की अशी फिकट करून टाकायची. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मामी ही आईची इच्छा होती आणि म्हणूनच. बरं, मला ना एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, कामाचा आहे, मी आलो. मामा म्हणतो, बघा याला सणावाराच्या दिवशीसुद्धा ऑफिसच सुचतं. इतक्या त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. राकेश मागून येतो आणि म्हणतो, अहो ईश्वरीजी, मी आज सगळ्यांना रेवड्या दिलेल्या आहेत, पण तुम्हाला मी रेवड्या दिल्याच नाही, घ्या. त्याबरोबर इशू मामाकडे बघते. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, अहो मामांकडे काय बघताय, घ्या की माझ्याकडनं रेवड्या. आता इशू ही लगेचच त्याच्या हातातनं रेवड्या घेते आणि हातातच ठेवते. तर लगेचच आता इकडे राकेश म्हणतो, सुरी देऊ. त्याबरोबर आता सुरी देऊ ह्या शब्दाचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. लगेचच अंजली म्हणते, काय. त्यावर राकेश म्हणतो, सुरी, अगं रेवड्या कापण्यासाठी म्हणतोय मी. अगं अंजली, रेवड्या खायला दिल्यात ना मी त्यांना, पण त्यांनी त्या तशाच मुठीत ठेवल्यात, म्हणून म्हटलं सुरी देऊ का रेवड्या कापायला. अहो ईश्वरीजी, खा की त्या रेवड्या. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही म्हणजे आजच्या दिवसात खूप गोड झालं आहे ना, म्हणून राहू दे म्हणते, उद्या खाईन. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, बघा अंजली, म्हणजे या मी दिलेल्या रेवड्या खात नाही आहेत, यांना माझ्याकडून रेवड्या घ्यायच्याच नव्हत्या याचा अर्थ. म्हणजे यांना माझ्याबरोबर गोड बोलायचंच नाही की काय 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 हो ईश्वरीजी. त्याबरोबर लगेचच आता आकाश ईश्वरीला म्हणतो, वहिनीसाहेब खाऊन घ्या, तसंही तिळगुळासारख्याच असतात, खा खा. त्याबरोबर इकडे आता ईश्वरी पुन्हा एकदा मामाकडे बघते. तसा मामा हा ईश्वरीला खुणावतो की खा. त्याबरोबर लगेचच इकडे वल्लरी म्हणत असते, अहो जावई बापू, ही काय तुमच्याशी गोड बोलणार, ह्याच्याशी अर्णव गोड बोलला तरी पुरे झालं. त्यावर मामा म्हणतो, तू इतकं गोड खाल्लंस पण तू गोड बोलतेस का वल्लरी. त्याबरोबर मग मात्र वल्लरी गप्प बसते. ईश्वरी त्या रेवड्या हातात घेऊन उभी असते. त्यावर आकाश म्हणतो, अहो वहिनीसाहेब, म्हटलं ना खाऊन टाका म्हणून, तिळगुळासारख्याच असतात, काही फार वेगळं नाही आहे, खा खा. त्यावेळी मग मात्र ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरीला त्या रेवड्या तोंडात टाकाव्याच लागतात. ईश्वरीला वेगळं काहीतरी जाणवत असतं, पण आता तिच्याकडे गप्प राहण्यावाचून आणि त्या रेवड्या खाण्यावाचून दुसरा काहीच पर्याय नसतो आणि त्यामुळे इशू आता त्या रेवड्या खाऊन घेते. त्यानंतर मग आता इकडे राकेश विचार करतो, चला आता हवी तशी संक्रांत साजरा करता येणार. तर अंजली राकेशला म्हणते, अहो काय हो तुम्ही तो एक्सपायर झालेला रेवड्यांचा बॉक्स कशाला ठेवला होता कपाटामध्येच, मी फेकून दिला तो. त्यावर लगेचच राकेश म्हणतो, काय म्हणजे तो दुसरा बॉक्स. त्यावर ती म्हणते, अहो तुम्ही मागवलेले होते टोटल 3 बॉक्स, मग त्यातला एक बॉक्स बाहेरच राहिला होता ना, मग मी तो बॉक्स उचलला आणि त्या रेवड्यांच्या ऐवजी ठेवला आणि त्या एक्सपायर झालेल्या रेवड्या फेकून दिल्या. तर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर आज तुम्ही ही साडी तुमच्या हाताने मला नेसायला दिली, म्हणजे आईंची साडी तुमच्या हातांनी मला नेसायला दिलीत, ह्याचा अर्थ तुम्ही मला आईंची सून मानता. जर आईंची मी सून आहे तर मग तुमची कोण. त्याबरोबर ईश्वरीने हे असं म्हटल्यावर अर्णवला राग येतो आणि अर्णव ईश्वरीकडे रागाने बघतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.